नमस्कार। आज आपण अस्सल खानदेशी चमचमीत मसालेदार डुबुक वड्यांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। घरामध्ये भाजीला काही नसले की या पद्धतीने ही भाजी आपण चटकन बनवू शकतो आणि खायला म्हणाल तर अगदी भन्नाट चव आहे। आणि हे डुबुक वडे अगदी कडक न बनता एकदम पोकळ आणि हलके व्हावेत म्हणून काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण या भाजीसाठी वाटण बनवूया। तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, एक चमचा धने घेतलेले आहेत, साबुत धने आहेत, एक चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्याला तेल लागत नाही, खोबरं असंच भाजून घ्यायचं। तव्यामध्ये भाजून घेत आहे कारण लोखंडी तवा हा लवकर गरम होतो आणि बघा 2 मिनिटांमध्ये आपलं खोबऱ्याचा कलर हा तांबूस झालेला आहे आणि जास्त करपवायचं पण नाही इथे आपल्याला। आणि खोबरं काढून घेऊया। तर आता त्याच तव्यामध्ये आपण 1 चमचा धने घेतलेला आहे, ते धने पण थोडंसं 1-2 मिनिटं परतायचं आहे। तो त्याचा चांगला कलर चेंज झाला की नंतर आपण 1 चमचा जे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये भाजून घेऊया। आणि बघा आता तवा गरम आहे तर चांगले तळतळले जात आहेत। अर्ध्या मिनिटातच हे चांगले भाजून होतील आणि आता हे पण आता भाजून झालेले आहेत आणि आता आपण काढून घेऊया। तर असं सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलं की आपलं वाटण हे चांगलं खमंग होतं। आता इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे, इथे तुम्ही 1 चमचा डाळवं सुद्धा घेऊ शकता। डाळवं भाजायची काही गरज नसते, पण हरभरा डाळ असल्यामुळे आपण तेल टाकून थोडंसं भाजून घेऊया, ती खमंग होते। बघा तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि कलर पण त्याचा चांगला चेंज झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। त्याच तव्यामध्ये आता जे आपण लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे तेही थोडंसं अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊ। इथे फक्त आपण थोडंसं हलकंसं गरम करून घेणार आहोत। आता हे काढून घेतलेलं आहे मी। आता इथे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, तर गुलाबी कलर होईपर्यंत, चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर आता कांद्याला थोडंसं तेल घालते मी, अर्धा चमचा। आणि आता कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे, कारण कांदा जर कच्चा राहिला तर भाजी आपली गोडसर लागू शकते। त्यामुळे कांदा चांगला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा, जास्त हाय गॅसची फ्लेम पण नाही ठेवायची कारण वरतून करपतो आणि आतून कच्चा राहू शकतो। आता बघा आपला कांदा चांगला परतलेला आहे, तर मी काढून घेतलेला आहे। असं हे वाटण आपलं छान असं खमंग भाजून घ्यायचं, त्यामुळे आपल्या या डुबुक वड्यांच्या रशाला छान चव येते। आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे। या डुबुक वड्यांची भाजी ही माझ्या घरात आठवड्यातून 1-2दा तर हमखास बनते, कारण घरातील सर्वांना ही भाजी आवडते। कारण माझे सासू सासरे हे खानदेशी आहेत। या वाटणामध्ये गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे। तर आता डुबुक वडे करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथं 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। मी हे 2 व्यक्तींसाठीच भाजी बनवत आहे। चवीनुसार लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि इथं जिरं घेतलेले मी 1/4 टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 1/4 टीस्पूनच इथं मी ओवा घालत आहे। ओवा चांगला क्रश करून घातला म्हणजे चांगला फ्लेवर आपल्या डुबुक वड्यांमध्ये येतो। आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे, थोडं थोडं पाणी मिक्स करत घालायचं। आणि हे पीठ जरा जास्त घट्ट जर केलं तर आपल्या डुबुक वड्या ह्या कडक बनतात आणि जास्त लूज केलं तर या डुबुक वड्या ह्या ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये पसरतात। तर त्यामुळे हे मध्यम स्वरूपाचं पीठ करायचं, थोडंसं हलकं आणि चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे आपल्या डुबुक वडे हलक्या आतून पोकळ बनतात। तर आता बघा हे पीठ आपण चांगलं भिजवलेलं आहे। कधी कधी विकतचं दुकानातून जे आणलेलं असतं बेसन पीठ त्याच्या डुबुक वड्या बनवले की ते चिकट बनतात। तर त्यावेळेस हे पीठ मिक्स करताना इथे 1 चमचा तेल वापरलं की आपल्या डुबुक वड्या ह्या चिकट होणार नाहीत। भाजी बनवण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया, कारण इथं वाटण भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागेल। तेल गरम झालेलं आहे, तेजपत्त्याची 2 पाने टाकून घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पाने एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो।
आणि इथं बघा आपण जे वाटण वाटलेलं होतं ते एकदम बारीक वाटलेलं वाटण हे आता घालून घेऊया। तुम्ही ते बघू शकताय की आपलं वाटण किती बारीक झालेलं आहे, कारण जर ओबडधोबड वाटण राहिलं किंवा वाटणामध्ये कशाचे कण राहिले तर ते खाताना आपल्याला चांगलं लागत नाही आणि रस्सा पण भाजीचा मिळून येत नाही। एकदम बघा आता हा बारीक वाटलेला आहे आणि इथे बघा चांगलं परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटांमध्येच हे चांगलं तेल सुटायला लागतं आणि असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकताय की आपल्या वाटणाला बघा साईडने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण चांगलं भाजलेलं आहे। आणि इथं पावडर मसाले आपण घालून घेऊया। इथं आमच्याकडे असं काळा मसाला करून ठेवलेला असतो, तो काळा मसाला घातला की गरम मसाले काही घालायची गरज नसते। तर इथं मी 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, थोडी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। तर इथे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसालाही वापरू शकता किंवा थोडेसे 2 लवंगा 2 मिरे किंवा दालचिनी असे खडे मसाले सुद्धा वाटणामध्ये घेऊ शकता। तर बघा वाटण पावडर मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मसाले आपले करपत नाहीत आणि परत आपल्या या वाटणाला तेल सुटलेलं आहे। तर इथं पाणी घालून घेतले मी, तर असं पाणी घालून घ्यायचं आणि इथं पाणी आपल्याला जरा हे पातळ रस्सा बनवायचा आहे। तर बघा जे वाटण भांड्यामध्ये फिरवून घेतलं होतं ते भांडं सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे आणि डुबुकड्यांचा रस्सा थोडासा पातळ ठेवायचा, कारण डुबुकड्या ह्या शिजेपर्यंत थोडा वेळ लागतो आणि रस्सा नंतर जास्त घट्ट होऊ शकतो। आता इथे बघा बारीक चिरून कोथिंबीर पण मी घालून घेतली आणि इथे रस्सा असा पातळ ठेवलेला आहे। आणि आता हा रस्सा आपल्याला उकळू द्यायचा आहे। 5 मिनिटांमध्ये रस्सा उकळेल। गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे आणि आता रस्सा उकळल्यानंतर आपल्याला या डुबुकडे याच्यामध्ये उकळत्या रश्श्यामध्ये सोडायचे आहेत। तर आता बघा रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे। मी इथे मीठ घालायचं विसरले, आता बघा आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आपला रस्सा उकळत आहे आणि मीठ त्यामुळे रश्श्याला चांगलं लागेल। आणि आता इथे बघा आपण जे पीठ भिजवलेलं होतं जे डुबुकड्यांसाठी त्याच्या डुबुकड्या आपण या रश्श्यामध्ये अशा सोडायच्या आहेत। तर आता बघा हे आपण जे भजी करतो ते भजी आपण तेलामध्ये भजी करतो तसं रश्श्यामध्ये एकदम थोडे थोडे असे बारीक गोळे करतात, कोणी कोणी गोळ्याची आमटी सुद्धा याला बोलतात। असे छोटे छोटे गोळे करायचे आणि रश्श्यामध्ये असे सगळीकडे सोडून द्यायचे। खालून रस्सा उकळत असतो त्यामुळे हे डुबुकडे सुद्धा असे छान शिजून वरती येतात। तर बघा आता हे सगळे डुबुकडे मी असेच छोटे छोटे सोडत आहे रश्श्यामध्ये। घरामध्ये कधी कधी वीकेंडला भाज्या संपलेल्या असतात, त्यावेळेस आपण ही भाजी पटकन बनवू शकतो आणि चिकन मटनपेक्षाही ही भाजी खूप भन्नाट लागते, खूप छान चवीची आहे, एकदम पटकन बनते। बघा हे झाले डुबुकडे माझे सोडून झालेले आहेत आणि आता बघा 5 मिनिटं आपण असंच उकळू द्यायचं। हे डुबुकडे जे सोडलेले आहेत ते चांगले शिजून असे वरती येतात आणि छान अशी चिकन सारखी भाजी लागते। तुम्ही बघू शकता इथे बघा डुबुकडे आपले वरती आलेले आहेत आणि किती छान असे फुगलेले आहेत। छोटे छोटे गोळे सोडले होते परंतु ते आता फुगून चांगले वरती मोठे झालेले आहेत आणि हे ते तुम्ही बघू शकता की या रश्श्याला सुद्धा कलर किती छान आलेला आहे, आपला रस्सा किती छान झालेला आहे। अजून 5 मिनिटं आपल्याला ही भाजी अशीच उकळू द्यायची आहे, म्हणजे आपले डुबुकडे चांगले शिजतील आणि मऊ होतात हे डुबुकडे रश्श्यामध्ये। आता इथे बघा 5 मिनिटं झालेले होते, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण चेक करूयात की आपले डुबुकडे हे कसे झालेले आहेत। तर हे बघा हे डुबुकडे चांगले फुगले तर आहेत आणि आता हे मऊ झालेत की नाही आपण चेक करूया। इथे गरम आहे त्यामुळे माझ्या हाताने तोडत नाहीये। तर इथे बघा चाकूने मी कट केलं एक डुबुकडा, तुम्ही बघू शकता की आतमध्ये किती छान असा मऊपणा झालेला आहे, अजिबात कडक झालेले नाहीत। आता बघा थोडंसं मी हाताने पण करते कारण थोडीशी वाफ गेलेली आहे। बघा इझिली आपण हे असे हाताने एकदम मऊ झालेले आहेत हे आणि आतमध्ये असे पोकळ झालेले आहेत, म्हणजे अजिबात कडक नाही, कारण हे जे बेसन पीठ आहे ते घरच्या डाळीपासून बनवलेलं आहे त्यामुळे असे छान झालेले आहेत। पण बघा आता हे खाण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये मी घेतलेले आहे डुबुकडे आणि इथे तुम्ही बघू शकता की किती छान अशी भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी। ही भाजी चपाती, फुलका किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याबरोबर खूप छान लागते। या रश्श्याला एकदम अस्सल खानदेशी अशी चव आहे, तर ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा। ही डुबुकड्यांची भाजी तुम्ही यापूर्वी कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि हो आपल्या वर्षाच केक्स अँड आर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात पुढच्या अशाच मस्त रेसिपीज मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।